माता या वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहम् हृदयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे जयांचे निआठवे शब्दसृष्टी अंगवे सारस्वताघवे जिव्हेशी वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारखे म्हणे रस होती ओळमक्षराशी भावाचे अवतरण अवतरविते निजखोण हातातढे संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे पाय जयी हृदय जोसो निठाय तई एवढे भाग्य होय उन्मेषाशी ते नमस्कारो नियाता सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। जे मुक्ता ते निर्धारिता लाभे आपलीच मुक्तता जैशी दीपे दिशे पाहता आपली वस्तू ना तरी दर्पणू जव उटिजे तवा आपण पया आपण भेटिजे का तोय पावता तोय होईजे लवणे जेवी हे असो परतोने मागुते प्रतिबिंब पाहे बिंबाते तव पाहणे जाऊनी आई ते बिंबची होय तैसे हरपले आपण पे पावे तै संताते पाहता जोसावे मनोनी वानावे ऐकावे तेचे सदा। संत सम्राट भगवान ज्ञानोबाराय वैराग्य रागरसिक जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकोबाराय शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज महाराष्ट्रातील सर्व संतांची मांदियाळी वारकरी संप्रदायाचे परम आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा आणि या भूवैकुंठ पंढरपूरहूनही अधिक महिमा ज्याचा शास्त्रांतरामध्ये वर्णन केलेला आहे असं पवित्र श्रीला इंद्रायणीच्या तटाकावर असणारं हे अलंकापूर क्षेत्र आणि या क्षेत्रामध्ये ज्यांचा निर्वाण महोत्सव 14वा निर्वाण महोत्सव संपन्न होत आहे अशी ह्या उत्सवाची अधिष्ठात्री संरक्षक संत देवता गुरुवर्य स्वानंद सुखनिवासी प्रातस्मरणीय वंदनीय असणारे गुलेबाबा या सर्वांच्या अलौकिक अकारण करून अद्भुत असीम अपूर्व अशा अनुग्रहामुळं आज या ठिकाणी आज त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपल्यापुढं एक भगवती ज्ञानेश्वरीमधील ओव्या वाचून दाखवल्या। त्या ओव्यांचा अर्थ किंवा आशय असा आहे की जे मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता जैशी दीपे दिशे पाहता वस्तू आपुली। यामध्ये आज गुरुवर्य बाबांच्या या पुण्यस्मरणानिमित्ताने जी आपल्याला शब्दरूपी सुमनं त्यांच्या चरणी समर्पित करायची आहेत ही का म्हणून करायची तर याच्यासाठी त्यांना तर ते महात्म्य जे आहे ते आपल्या निज स्वरूपातच प्राप्त झालेले आहेत। या ठिकाणी बीज भाजूनी केलेलाही आम्हा जन्म मरण नाही जन्म आणि मरणाच्याच अतीत झाल्यामुळं संसार दशेला ते पूर्णपणे मुकलेले आहेत किंबहुना त्यांचा देह त्यागाच्या पूर्वीचाच निश्चय आहे की आगाजे झालेची नाही तयाची वार्ता पुसशी काही। या ठिकाणी संसार एक झाला होता हे तो समूळ मिथ्या वार्ता पुढे होईल मागोता कदा कल्पांती घडेना। या ठिकाणी हे शरीर व्यष्टीदृष्टीनं किंवा समष्टीदृष्टीनं हे विश्व हे आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी कधी झालंच नाही। न किंचित जायते जीवा संभवश्य न विद्यते एतद उत्तमं सत्यम यत्र किंचिन्न जायते। गौडपादकारिकेमध्ये ते सांगतात की या ठिकाणी जीव ईश्वर जगत काहीच झालेलं नाही
आत्मा जो आहे तो आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी, आपल्या स्वस्वरूपाच्या ठिकाणी नित्य जसाच्या तसा विराजमान आहे. याचा अर्थ असा आहे की कोणाचा कोणाशी न घडे संबंध आहे शुद्ध बुद्ध ठाईचे ठाई. ज्या पुरुषाला माझं आत्मस्वरूप हे तत्वतः ब्रह्मस्वरूपच आहे, म्हणजे सर्व व्यापक असणारं जे ब्रह्मतत्व आहे तेच माझा प्रत्येक आत्मा आहे, असा ज्याच्या बुद्धीचा दृढ निश्चय झाला, अशा पुरुषाने परत इच्छा केली तरी त्याला जन्म येत नाही. आणि अशा बोधाला प्राप्त झालेले गुरुवर्य बाबा, तेव्हा त्यांचं पुण्यस्मरण जे आहे ते पुण्यस्मरण करण्याने त्यांच्या स्वरूपात आधी काही भर पडणार आहे, किंवा ते केलं नाही म्हणजे त्याच्यात काही न्यूनता, त्रुटी, वैगुण्य येणार आहे, अशातला भाग नाही. परंतु तरीसुद्धा आपण आपल्या कल्याणासाठी जे आहे ते महापुरुषांचं चिंतन, त्यांचं जीवनचरित्र आणि त्यांचं उपदेश हे आपल्याला देहांतापर्यंत मुमुक्षुला अनुसरणीय, अनुकरणीय आणि चिंतनीय आहेत. म्हणून या ठिकाणी आज आपण ज्या काही ओव्या वाचून दाखवल्या त्या ज्ञानोबारायांच्या ओव्याच्या निमित्ताने आपल्या जीवनाचं परम कल्याण किंवा मंगल व्हावं म्हणून ह्या निर्वाण महोत्सव म्हणजे आपल्या जीवनात प्राप्त झालेला पावन पर्वकाल आहे. आणि त्यांची आपण काय सेवा करू शकतो, तर त्या ठिकाणी ते ज्या स्वरूपाला काय ऐशे हरीचे दास, हरी रंगे रंगले, हरीची होणी ठेले एकाएकी, ते आपल्या संपूर्ण जीवनभर भगवत भक्तीच्या तत्त्वज्ञानाच्या रसामध्ये आप्लुत होऊन किंवा त्या ठिकाणी त्याच्यामध्ये रंगून गेले. आणि ज्या वेळेला ही देहाची खोड टाकली त्यावेळेला ते आपल्या स्वस्वरूपात, मूळच्या स्वरूपात कायमचे लीन झाले, अर्थात ते विदेह कैवल्याला प्राप्त झाले. आणि विदेह कैवल्याला प्राप्त झालेल्या पुरुषाला न इच्छनापी मोक्षसे, त्यांनी जेव्हा हा बोध संपन्न होतो त्या काळी त्यांनी जरी कितीही म्हटला की मला आता पुन्हा जन्म पाहिजे, तर कोणत्याही युंजान योग्याला स्वेच्छेने परत जन्म घेता येत नाही. जर ते अधिकारी कोटीतले महात्मे असतील किंवा ते भगवत इच्छेने किंवा स्वेच्छेने जगत कल्याणासाठी जर त्यांना पुन्हा अवताराला यायचं म्हटलं तर ते मात्र येऊ शकतात. येतो जातो आम्ही हरीचे, अगदी येतो जातो आम्ही देवाचे सांगाते, तुका म्हणे गात देवनाम. या ठिकाणी घुले बाबा अशा प्रकारचं महामानवाचं व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी आपल्या ह्या जीवनात येऊन जे कृतकृत्यता संपादन करायचे आहे, जे आपल्या इच्छेने आपल्याला जे प्राप्त करायचं आहे ते प्राप्त केलेले आहे. इच्छा केली ते पावलो आणि कृतकृत्य झालो, अशा प्रकारचा निरंकुशा तृप्तीचा ढेकर ज्यांनी आपल्या जीवनामध्ये बालपणापासून या आपल्या इष्टदेवता पांडुरंग परमात्म्याची सेवा आणि संतांच्या संगतीच्या द्वारा ज्यांनी आपले जे जीवनाचं गंतव्य आहे, प्राप्तव्य आहे, ध्येय आहे, ज्ञेय आहे, ते सर्वच ज्यांनी संपादन केलं आणि नंतर प्रारब्ध संपून जे आपल्या प्रारब्ध कर्माचा भोग संपून ह्या पंचमहाभूताची असणारी खोळ हे शरीर, या शरीराचा त्याग केल्यानंतर न तस्य प्राणाः उत्क्रामन्ति यह एव समवलीयन्ते, त्यांचे प्राण कुठेही लोकांतराला जात नाही. हे संपूर्ण व्यापक असणाऱ्या विश्वाचं अधिष्ठान, आता विश्वात्मक देव असं ज्याला म्हणतात, त्या विश्वात्मक देवाच्या स्वरूपात ते कायमचे समरस होतात आणि परत ह्या पुरुषांना परत जन्म येत नाही. अशा प्रकारचे हे बोलणं जरी असलं तरी ही स्थिती प्राप्त करण्यासाठी जन्मजन्मांतरी तुझाची अंकिला करोनी विठ्ठला दास ठेवी, या जन्मात किंवा मागच्या अनेक जन्मामध्ये ज्यांनी निष्काम कर्म आणि निष्काम उपासनेचं अनुष्ठान केलेलं आहे किंवा ज्यांनी श्रवण मनन निधिध्यासन तत्वम पदार्थ शोधन अशा प्रकारच्या अंतरंग साधनाचा अवलंब केलेला आहे, किंबहुना आपल्या जीवनाचं नावच परमपुरुषार्थ मोक्षप्राप्तीचं साधन जे आहे त्या साधनांमध्ये ज्यांनी वेदांत वाक्येषु सदा रमन्तो भिक्षान्न मात्रेण च तुष्टिमन्तः अशोकवन्तः करुणैकवन्तः कौपीनवन्तः खलु भाग्यवन्तः, असं ज्यांनी आपलं जीवन यापन केलं किंवा जीवनामध्ये
साधनाक्रमाचा अवलंब केला आणि एकदा ह्या मार्गाला लागल्यानंतर पुन्हा पाहिलेची नाही मागे परतवणी. ह्या अनात्म पदार्थांचा, अनात्म संसाराचा किंवा जे आपल्या असणाऱ्या ममत्वाचे किंवा अहंतेचे विषय असणारे शरीर किंवा शरीर संबंधी यांचा पूर्णपणे परित्याग केल्यानंतर पुन्हा ज्यांनी त्याचा पुन्हा स्पर्श देखील केला नाही, ज्यांच्या चित्तातून ह्या पदार्थांची अहंता आणि ममता याची पूर्णपणे निवृत्ती होऊन आपल्या स्वस्वरूपात रंगलेले जे महात्मे, अशा ह्या महात्म्यांमध्ये गुरुवर्य बाबांची गणना होते आणि त्यांच्या ह्या निर्वाण महोत्सवाच्या निमित्ताने ही आपण त्यांची सेवा काय करू शकतो, तर त्यांच्याच प्रसादाने प्राप्त झालेलं जे काही आपल्याला संत वाङ्मयातले किंवा वेदांत चिंतनातले जे काही एक शिंतोडा आपल्या वाट्याला आले असेल ते शब्दरूपाने किंवा ती शब्द सुमनं त्यांच्या ठिकाणी समर्पित करायची, एवढाच याचा अर्थ आहे. मनुष्य जीवनामध्ये त्यांना काहीच गरज नसताना त्यांचे एवढे मोठ्या प्रमाणात जे निर्वाण महोत्सव होतात याचं कारणच असं आहे की ते त्यांच्या कल्याणासाठी, त्यांच्या सद्गतीसाठी नसून त्या आपल्या कल्याणासाठी किंवा आपल्याला सद्वस्तूची ओळख व्हावी, आपल्याला सद्गती मिळावी. आणि या ठिकाणी सद्गती म्हणजे जो भगवंताची आराधना केली किंवा अनेक प्रकारची कर्मानुष्ठानं करून जे ऐहिक किंवा पारलौकिक सुख प्राप्त करण्याचा अज्ञानी जीव प्रयत्न करतात, त्याप्रमाणे मुमुक्षुला त्या ऐहिकीचे का पारत्रीचे भोग पायिक झाले या इच्छेचे परी भोगावे हे न रुचे मना माझी. या ठिकाणी मुमुक्षुला इहलोकातलं आणि परलोकातलं भोग हे अपेक्षित नाही. त्याला उठिलेनी वैराग्य जेणे त्रिवर्ग ऐसा सांडणे का ओमनिया सुने आताच गेले. धर्म, अर्थ आणि काम हे जे पुरुषार्थ आहेत त्याच्या दृष्टीने हे आडनावाचे पुरुषार्थ आहेत. पुरुषार्थ एकच आहे, तो म्हणजे मोक्ष हा परमपुरुषार्थ आहे. तेव्हा ह्या मोक्ष हा परमपुरुषार्थासाठी त्यांनी सांगितलं, कुत्र्यांची वांती जशी कोणालाही खावं वाटत नाही त्याप्रमाणे इहलोकातल्या आणि परलोकाच्या भोगाविषयी ज्याचं मन आसक्त तर नाही पण ते आपल्या वृत्तीवर घेण्याचं सुद्धा त्याला वाटत नाही, अशा प्रकारचं स्थिती आहे. आणि या पोधाला प्राप्त होताना लागणारं जे तीव्रतम अशा प्रकारचं वैराग्य आणि अत्यंत सूक्ष्म असा विवेक आणि रात्रंदिवस उत्कट अशा प्रकारची जिज्ञासा आणि ह्यासाठी धर्म, अर्थ आणि काम हे जे तीन पुरुषार्थ आहे, तेव्हा धर्माचं, कामाचं आणि अर्थार्जन हे तिन्ही ज्याला धर्म म्हणून कथन केलेलं आहे, पुरुषार्थ म्हणून कथन केलेलं आहे, याची ज्यांनी आपल्या जीवनामध्ये गणना देखील केला नाही. मोक्ष हा एकच परमपुरुषार्थ आहे आणि त्यासाठी ज्यांनी रात्रंदिवस आपल्या जीवनाचं रान केलं, दिवस रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत हे, अशा प्रकारचं ज्यांची अंतःकरणाची स्थिती होती, अशा असणारे परमवंदनीय, प्रातस्मरणीय घुले बाबा यांच्यासारखे असणारे महात्मे जर मुमुक्षुला आपल्या जीवनाचं कल्याण करायचं झालं, त्याला दुसरं कोणत्याही साधनाचं अनुष्ठान घडलं नाही तरीसुद्धा जर त्याला ह्या मोक्ष हा परमपुरुषार्थ प्राप्त करून घ्यायचा असेल, आता हा आपला शेवटचा जन्म आहे असं त्याला सिद्ध करायचं असेल, तर त्या ठिकाणी एकच उपाय आणि तो अत्यंत सुगम उपाय आहे आणि सर्वांना करता येण्यासारखा आहे. आणि तो कोणता? तर ज्ञानोबा म्हणतात, मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता जैशी दीपे दिशे पाहता वस्तू आपुली. मुक्त पुरुषाचं वर्णन करत जावं. मुक्त पुरुषाचं वर्णन मानवानीच करावं असं नाही. मुक्त पुरुषाचं वर्णन करण्यात देवाला देखील आनंद वाटतो किंवा देवाला देखील आपल्याला देवाच्या या अवतार कार्यामध्ये त्याला महापुरुषाचं वर्णन करणं हे आपल्या स्वतःचं भाग्य आहे असं भगवंताला वाटतं. गीता म्हणजे तरी काय आहे तर जीवनमुक्त पुरुषांचं, संतांचं वर्णन करणारा हा ग्रंथ आहे. श्रीगुरूंचं वर्णन किंवा श्रीगुरू हे सर्वात मोठं तत्त्व ज्ञानोबा यांच्या दृष्टीनं गीतेमध्ये आहे आणि त्या श्रीगुरू तत्त्व जे आहे त्याचं वर्णन करण्यामध्ये माऊली पुरुषार्थ मानतात. तसंच भगवान स्वतः मुखतः म्हणतात की संपूर्ण गीतेमध्ये किंवा ज्ञानेश्वरीमध्ये हे अर्जुना मी तुला जे वर्णन केलेलं आहे त्याचं एकदा वर्णन करून मला कृतार्थता वाटली नाही किंवा मला त्या ठिकाणी माझं समाधान झालं नाही, म्हणून माझी जी वाणी आहे ते जसं तुकाराम महाराज म्हणतात, समर्पिली वाणी पांडुरंगी घेते
धनी पूजा होते मुक्ताफळी, लाभ ओविया रस ओविया मंगळी. अशा प्रकारची स्थिती आहे. हे जसं ह्या महापुरुषांना वाटतं त्याप्रमाणे देवाला पण वाटत असतं की महापुरुषाचं वर्णन करावं. त्या वर्णनाने त्यांना आपली वाणी जी आहे ती वाणीला काहीतरी विश्रांती प्राप्त होते. आणि कोणीही जो कोणी संतांचं जीवनाचं वर्णन करील तर त्याच्या वाणीला सुद्धा खऱ्या अर्थाने विश्रांती प्राप्त होत असते. म्हणून देवसुद्धा म्हणतात, म्हणून तो दैवागळा वाणीता असो वेळोवेळा, जे साम्य शेजे डोळा लागला तया. भगवान म्हणतात की सगळ्या गीतेचं वर्णन म्हणजे काय आहे? संतांचं वर्णन आहे, श्रीगुरूंचं वर्णन आहे, जीवनमुक्त महापुरुषांचं वर्णन आहे. नावं त्याला कधी कधी जरी दुसरी दिली असेल, कुठं त्याला स्थितप्रज्ञ म्हटलं असेल, कुठं त्याला ज्ञानी भक्त म्हटलं असेल, कुठं त्याला दैवी संपत्तीवान पुरुष म्हटलं असेल, पण हे वर्णन ते आहे ते मुक्तच पुरुषाचं वर्णन आहे. आणि भगवान म्हणतात तो वाणीता असो वेळोवेळा, मी वेळोवेळा त्या पुरुषाचं वर्णन करतो, वारंवार करतो. याचं कारण काय म्हणतात की जे साम्य शेजे डोळा लागला त्या, आपण त्या माणसाला डोळा लागला म्हणजे झोप लागली, म्हणजे तो आपल्यालाही विसरला आणि जगालाही विसरला. तसं ज्याच्या ठिकाणी जगतही नाही, अहमही नाही, त्वमही नाही आणि इदमही नाही, अशा प्रकारचं असणारं जे आपलं नित्यसिद्ध स्वयंप्रकाश असणारं जे स्वरूप आहे त्याला म्हणतात साम्य. साम्य शब्दाचा अर्थ काय? निर्दोषम ही समम ब्रह्म. निर्दोष असणारं जे ब्रह्म आहे की ज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा उपाधी नाही. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही. ऐसे मज करुणी ठेवा नारायणा, समूळ वासना नुरवावी. ज्या ठिकाणी निर्वासन झालेलं जे चित्त आहे ते चित्त परमात्म्याच्या रंगामध्ये रंगून गेलेलं आहे. त्या ठिकाणी त्याला देहाची जगाची आठवणसुद्धा नाही. अशा प्रकारचं जी स्वरूपस्थिती आहे त्या स्वरूपस्थितीला प्राप्त झालेला पुरुष तो खऱ्या अर्थाने त्याला पुरुष किंवा मानव म्हणण्यापेक्षा त्याला तो ब्रह्मच आहे. अशा प्रकार ब्रह्मवेद ब्रह्म एव भवती. जो ब्रह्माला जाणतो तो ब्रह्मरूपच झालेला पुरुष आहे. आणि त्या पुरुषाच्या लक्षणाचं त्याचं जीवनचरित्र किंवा त्यांनी केलेला उपदेश याचं जर आपण चिंतन करीत राहिलो, हेच काय आहे? मुक्ताचं वर्णन आहे. आणि मुक्त पुरुष कसा असतो याविषयी जर आपण वारंवार चिंतन केलं तेव्हा त्याचं तोंड भरून वर्णन केलं तर त्या वर्णनाचं फल असं प्राप्त होतं की तो पुरुष ज्या स्वरूपाला प्राप्त झाला त्या स्वरूपाला प्राप्त होण्याचा हा अत्यंत सुगम मार्ग आहे. म्हणून ते वानावे तेचे सदा. म्हणून त्या ठिकाणी सांगतात, तुम्हाला जर वाटत असेल हरपले आपण पे पावे, आपण पे हरपले, आपलं आत्मस्वरूप जे आहे ना आपण हरवून गेलेलो आहोत. म्हणजे मी कोण आहे याची आपल्याला शुद्ध नाही, आपल्याला भ्रम झालेला आहे. त्या भ्रांतीमुळं आपण हे 3.5 हाताचं रसरक्त मांस मेदाचं वात पित्त कफाचं घडलेलं पंचमहाभूताचा उसना आणलेला शरीर, पिंडा हा उसना आणिला पाचाचा, शेकी लागे ज्याचा त्याशी देणे, अशा प्रकारचं हे शरीर जे आहे, शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची थार, नाही अपवित्र शरीरा ऐसे. अशा या शरीराला मी आणि शरीर संबंधांना माझं असं म्हणतो. परंतु या ठिकाणी आपल्याला ही जी आत्मवस्तू आहे ती इतकी सूक्ष्म आहे की ती अतिंद्रिय आहे, कोणत्याच इंद्रियाला विषय होणारी नाही. आणि ही वस्तू दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभी, अत्यंत सूक्ष्म असणारी वस्तू ती जी आकाशाचे पालवे गाळून घेतले, आकाशाच्या पदरातून गाळून घ्यावी अशा प्रकारची ही वस्तू आहे. म्हणून त्या वस्तूसाठी लागणारी अंतःकरणाची पवित्रता, अंतःकरणाची सूक्ष्मता ज्याच्या ठिकाणी असेल तोच पुरुष या ठिकाणी ह्या ब्रह्मतत्वाला जाणू शकतो. तेव्हा असे जे महापुरुष आहेत त्या महापुरुषांचं वर्णन करताना देखे मुक्ताचे निर्धारिता, जे मुक्त पुरुष झालेले आहेत या ठिकाणी ज्यांच्या जीवनामध्ये पामरता, विषयिता किंवा विषयाविषयी सत्यत्व बुद्धी आणि या ठिकाणी त्यांच्या ठिकाणी असणारं जे जिज्ञासा आहे त्याच्यामध्ये विषय आणि पामरता यांचा त्यांनी दुरूनच परित्याग केलेला आहे. आणि मुमुक्षुत्व जे आहे ते मुमुक्षुत्व दिवसेंदिवस तीव्रतम केलेलं आहे आणि अजून फक्त सिद्ध दशेला प्राप्त झाले नाही. तेव्हा अशा पुरुषांनी जर ह्या मुक्त पुरुषाचं वर्णन केलं, त्याचा निर्धार
म्हणजे त्याच्याविषयी त्याच्या जीवनामध्ये हा कशा रीतीने ह्या स्थितीला प्राप्त झाला, त्या स्थितीचं स्वरूप काय आहे, त्याची लक्षणं काय वर्णन केलेली आहेत आणि त्या लक्षणाचा पाठपुरावा आपल्याला कसा करता येईल, म्हणजे त्याचं अनुसरण कसं करता येईल, याची ज्याला रात्रंदिवस चिंता लागलेली आहे. आयशी चिंता करी सदा सर्व काळ रात्रंदिवस हे चितळमळ, तुका म्हणे नाही आपुले बळ, जेणे फळं पावेन निश्चयशी. पण मनात सारखा विचार आहे, काय हे खंड येईल कर्म, पारुषतील धर्माधर्म, कासयाने हे कळेल वर्म, मनवनी श्रम वाटत असे. अशा प्रकारचा हा जो पुरुष आहे, या पुरुषाला सगळ्यात सोपा मार्ग आहे की त्याने काय करावं, मुक्ताती निर्धारिता. हा मुक्त पुरुष त्याचं जीवनचरित्र पाहावं की त्याच्या जीवनामध्ये याच्या साधनाचा आरंभ कसा झाला आणि ह्या साधनांची पराकोटी चं अनुष्ठान कुठं परिसमाप्त झालं आणि त्याचं फलश्रुती म्हणून त्याला काय प्राप्त झालं. असं जर आपण चिंतन करायला गेलो तर जसं ह्या महापुरुषाचं चिंतन करू तसं आपलं अंतःकरण जे आहे त्याच्या ठिकाणी विषयी विसर पडेला, निश्चेष अंगी ब्रह्मरस ठसावला. त्या ठिकाणी त्याच्या अंतःकरणामध्ये हा ब्रह्मरस म्हणजे ब्रह्माचा आनंद त्या ठिकाणी ठोस किंवा भरीव रूपात अभिव्यक्त होतो आणि त्याला या जगात असणारे काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर इत्यादी जे विकार असतात त्या विकारांची निवृत्ती होत जाते. ते चित्त जे आहे ते रजोगुण आणि तमोगुणामुळं मलिन होऊन त्यांच्या अंतःकरणात निषिद्ध कर्म करण्याविषयीच्या ज्या वासना आहेत त्या वासना सहजच प्रयत्न न करता त्या महापुरुषाचं चिंतन करता करता त्या काय होतात, निवृत्त होऊन जातात आणि त्याचं चित्त हळूहळू जे चंचल किंवा विक्षिप्त चित्त आहे ते विक्षिप्त चित्त देखील स्थिरतेला प्राप्त होतं आणि अशा वेळेला त्याला संतांचा समागम प्राप्त होतो, संतांचा त्याला उपदेश प्राप्त होतो आणि हळूहळू त्याला तनुमान हे जे त्यांच्या संगतीत तो श्रवण करतो त्याला शुभेच्छा म्हणतात, त्यांच्या संगतीत मनन करतो त्याला सुविचारणा असं म्हणतात आणि त्यांच्या संगतीत जे निधिध्यासन करतो त्याला तनुमानसा असं म्हणतात आणि त्यांच्या संगतीत त्याला अनात्म पदार्थांचा बाध होऊन आत्मस्वरूपाचा विचार पूर्ण होऊन मी ब्रह्मरूप आत्मा आहे असं संशय विपर्यय रहित ज्ञान होतं. तेव्हा त्याला सत्वापत्ती असं म्हणतात आणि त्याचा पुढचाही जीवनाचा प्रवास जो आहे तो आनंदाच्या दिशेने, ज्याला आनंदाच्या ज्या शोधासाठी तो प्रवृत्त झाला तो आनंद प्राप्त होतो आणि मग त्याला या ठिकाणी जे काही असंसक्ती पदार्थाभावीनी तुर्यगा अथवा उन्मनी अशा अवस्था त्याला प्राप्त होतात. कोणाला जो ह्यांचं त्या महापुरुषाचं जीवनचरित्राचं चिंतन करतो किंवा त्याच्या केलेल्या उपदेशाचं चिंतन करतो अशा पुरुषाला दुसरं काही साधन करण्याची आवश्यकता नाही. तो सहजच चिंतने सद्रूपता असं जे महान फल आहे ते फल त्याला येची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा असं प्राप्त होतं. म्हणून या कराळ अशा कलिकाळामध्ये आपला जन्म झाला असला आणि अनेक प्रकारची वेदाने मोक्षाची साधनं क्रमाक्रमाने सांगितली असली तरीसुद्धा हे एक अमोघ जे कधी व्यर्थ न होणारं निश्चित आपल्याला साध्यापर्यंत पोहोचवणारं असं जर साधन कोणतं असेल तर ते आहे मुक्ताच्या जीवनाचं निर्धारण करणं. आणि त्याचं फल काय आहे, लाभे आपुलीच मुक्तता. आपलंच आपल्याला त्यांच्या जीवनमुक्तीचं वर्णन करता करता आपणच कधी ते जीवनमुक्त होऊन जातो हेही आपल्या लक्षात येत नाही. अशा प्रकारचं हे महापुरुषांचं जीवन आहे. म्हणून म्हणतात त्यासाठी उदाहरण देतात, जैशी दीपे दिसे पाहता वस्तू आपुली. आपल्याला अंधारामध्ये जर आपली एखादी वस्तू आपली स्वतःची आहे पण अंधारामध्ये सापडलेली आहे आणि ती आपल्याला सापडत नाही, अशा वेळेला उपाय काय आहे तर दिव्याचा आश्रय घेणं. आणि त्या दिव्याचा आश्रय घेऊन काय करायचं तर आपलीच वस्तू आपण शोधायची. जर त्या वस्तू सापडत नाही तोपर्यंत जर आपण दिव्याचा त्याग केला तर आपल्याला ती वस्तू परत सापडण्याची शक्यता नाही. तसं आपण जे एक साधन निवडले संतांचं तोंड भरून वर्णन करणं, ते जर आपण आपली कशासाठी तर आपलीच वस्तू सापडण्यासाठी, मग हे वर्णन कुठपर्यंत करून राहायचं तर आपली आत्मवस्तू आपल्याला प्राप्त होत नाही तोपर्यंत आपल्याला संतांचं जीवनचरित्र आणि त्यांचा उपदेश हा आपल्याला आरशाप्रमाणे आहे. त्याचं वर्णन करता करता आरशात जसं आपलं मुख आपल्याला स्वच्छ रीतीनं स्वच्छ आरशात पाहता येतं
तसं निर्दोष असणारं संतांचं जे जीवनचरित्र आहे त्या जीवनचरित्राचा माग घेत असताना, त्याचा शोध घेत असताना आपल्या आत्मवस्तू त्यांच्या ठिकाणी दिसायला लागते. म्हणजे त्यांचं आणि आपल्या स्वरूपाचं ऐक्य होतं. इतकंच नाही तर या ठिकाणी दोन चेतनांच्या अधिष्ठानाचं ऐक्य जाणणं ही काही विशेष गोष्ट नाही, परंतु काय शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला अकळ बाप रखुमा देवीवरू विठ्ठल सकळ, अशा प्रकारचं जे व्यापक निरतिशय ज्ञान त्या साधकाला प्राप्त होतं, त्या जिज्ञासूला प्राप्त होतं. म्हणून या ठिकाणी माऊली सांगतात की काय मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता जैशी दीपे दिशे पाहता वस्तू आपुली. म्हणून मनुष्याने हरपले आपण पे पावे तरी संता ते पाहता गिवसावे. आपले आत्मवस्तू हरपली आहे आणि तिला जर आपल्याला शोधायचं असेल तर संता ते पाहता गिवसावे. संता ते पाहता त्यांना पाहायचं म्हणजे संत पुरुषाचं दर्शन करायचं आणि दर्शन करून गिवसावे त्यांच्याकडून आपलं हरवलेलं आत्मस्वरूप जे आहे त्या आपल्या आत्मस्वरूपाचा आपण शोध घ्यावा. आणि त्याचं साधन काय आहे? मनोनी ऐकावे वानावे ते मनोनी वानावे ऐकावे तेच सदा. म्हणून त्यांचंच वर्णन करायचं आणि वानावं आणि ऐकायचं सुद्धा कोणाविषयी? त्यांच्याविषयी. म्हणून जसं बोलणेचे नाही आता देवाविन काही असं तुकोबाराय आपल्या इष्टदेवते संबंधाने म्हणतात, तसा मुमुक्षीच्या दृष्टीनं जसं कर्मठाला शास्त्रसेव्य आहे तसं मुमुक्षूला गुरुसेव्य आहे आणि भक्ताला आपलं इष्ट दैवत ते सेव्य आहे, आराधनीय आहे. म्हणून या ठिकाणी आपल्या मुमुक्षूसाठी साधन जर कोणतं असेल तर त्यांचं वर्णन करायचं आणि त्यांचं ऐकायचं. भगवंतांनी दिलेली जी मुख्य ज्ञानेंद्रिय आहे हे वाक हे जे कर्मेंद्रिय आहे आणि जे श्रवणेंद्रिय आहे ते काय ज्ञानेंद्रिय आहे. म्हणजे आपल्याला याच्यातून उपलक्षणाने मुमुक्षूने आपल्या जीवनामध्ये असणारी पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय उभयेंद्रियात्मक असणारं मन किंवा ज्याला अंतःकरण म्हटलं तर अहंकार चित्त मन आणि बुद्धी ही जी काही सर्व साधनं मिळालेली आहेत जशी भक्ताला तया अहम वाचा चित्तांग देवनिया शरणरिघ मोहोदधिका गांग रिगाले जैसे. जसं गंगेचं पाणी समुद्राशी एकरूप होऊन जातं तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्यावर मी एकमय. तसं मुमुक्षूच्या जीवनामध्ये त्यांनी आपलं सर्व त्या मुक्त पुरुषाला समर्पण करावं. काया वाचा चित्त सर्व जे काही भगवंताने दिलेली सामग्री आहे तर ज्याचे दिले त्याचे आणि पावे फळं आपणाशी ही देवानेच आपल्याला दिलेली ती देवालाच समर्पण करायची आणि मुमुक्षूनं आपल्या स्वतःसाठी त्या मुक्ततेचं जे महान फल आहे त्याची अनुभूती घ्यायची. याच्यासाठी हे वर्णन करावं. आपल्या संप्रदायात एवढ्या आपल्या पुण्यतिथी साजऱ्या केल्या जातात याचंच कारण काय आहे का वेदमार्गे मुनी गेले त्याच मार्गे चालेलो नकळे विषयांना म्हणून उघड बोलिलो. चालता धनुर्धरा तरंगाकारी हरपलो ज्ञानदेवो निवृत्तीचा द्वैत सर्व निरसलो. आपल्या जीवनातलं सर्व द्वैताचा निराश व्हावा. आपल्या परमार्थ मार्गाने आपण चालत असताना यासाठी त्यांचंच वर्णन करावं. याच्यातून एक गोष्ट आहे मुमुक्ष असू आपल्याला मुक्तीच पाहिजेच असलीच तर त्या पुरुषानं एकच साधन करावं संतांचं वर्णन करावं किंवा संतांचं वर्णन ऐकावं अशा प्रकारचं सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे आपले परमवंदनीय प्रातस्मरणीय घुलेबाबा हे एक जीवनमुक्त महापुरुष या ठिकाणी वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आळंदीकरांना किंवा ह्या महाराष्ट्रातल्या संप्रदाय परंपरेला लाभलेलं एक रत्न आहे. त्यांचं जितकं वर्णन करावं तेवढं थोडंच आहे. बऱ्याच गोष्टी तर ते स्वतः सांगायचे बालपणापासून आणि इतक्या मोकळ्या मनाने सांगायचे की त्या ऐकल्यानंतर आपल्याला सहजच बोध व्हावा. आणि ते सांगत असताना कधी त्यांनी केलेली तपस्या त्यांनी केलेली साधना याच्याबद्दल त्यांच्या अंतःकरणाला अभिमानाचा स्पर्श देखील नव्हता. हे सर्व जे घडलं ते आपल्या गुरूंच्या सहवासात गुरूंच्या कृपेने घडलं अशी त्यांची धारणा होती. ते केवळ 4थी इयत्तापर्यंत शिक्षण त्यांचं झालेलं होतं. परंतु असं असू नये मोठमोठे PhD विद्यापीठाचे मिळवणारे संत वाङ्मयाचे चिंतक गुरुवर्य
बाबांच्या चरणाजवळ येऊन बसून नम्रतेने त्या ठिकाणी त्यांना काही शंका विचारत असत, समाधान करून घेत असत. परंतु बाबांचं हे झाल्यावर केवळ PhDच्या निबंधाला त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाचा उपयोग न होता त्या ठिकाणी ह्या बाबांनी सांगितलेल्या उपदेशाचं आणि त्यांच्या जीवनामध्ये असणारी त्यांची जी उदात्तता, त्यांचं गांभीर्य, त्यांचं वैराग्य, त्यांचं ज्ञान, त्यांचं असणारं पाठांतर, ज्ञानेश्वरीविषयी असणारी निष्ठा ही जी आहे ही सुद्धा त्यांच्या अंतःकरणात संक्रमित होईल अशा प्रकारचं त्यांचं एक अलौकिक अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं. आणि त्या व्यक्तिमत्वामध्ये बाबा सहज सांगायचे की लहानपणी आईबरोबर मी पंढरपूरला जायचं, तर पंढरपूरला जात असताना आम्ही गप्पा मारत खेळीमेळी करत जायचो, लहान होतो म्हटले. परंतु एखादे गावकूच जवळ आलं, गावची वेश का मग हे जे बाकीचे लोक आहेत ते लगेच म्हणे भजन मोठमोठ्याने करायला लागते. एवढं भजन करत नव्हते, मग नाचायचे खूप. तर म्हणे मी पण माझ्या छातीची बटणं जी आहे ती खुली करून मग मी त्या भजनामध्ये जो नाचत असायचो. तेव्हा मला हे कळत नव्हतं की हा अभिमान आहे किंवा ही एक प्रकारचे आत्मवंचन आहे. आतापर्यंत भजन करीत नव्हतो आणि गावकूस लागले की भजन करायला लागलो. तेव्हा भजन जे करायचं ते लोकांसाठी नाही करायचं बा, ते आपल्या स्वतःसाठी केलं पाहिजे असं बाबा म्हणायचे. अशा कितीतरी गोष्टी ज्या आहेत ते मोकळ्या मनाने सांगायचे. बाबा कीर्तनाचं सांगायचे कधी कधी महापुरुषांचे कान हलके असतात. ते म्हणलं कान हलके असतात म्हणजे काय, ह्याच्यामध्ये ते म्हणजे काय आहे, कान हलके असतात म्हणजे त्यांचा गैरसमज लवकर होतो. आणि दुसरी गोष्ट अशी म्हणे तर त्यांचा जर गैरसमज व्हायला काही त्यांना विचार करावा लागत नाही. एखाद्याने जाऊन त्यांच्या कानाला लागलं ना हा मनुष्य चांगला नाही, तर लगेच ते म्हणतात हा मनुष्य चांगला नाही. किंवा त्याच्या ठिकाणी दोष असले आणि लोक म्हटले की हा मनुष्य चांगला आहे की त्याला लगेच चांगला म्हणतो म्हणे, असा त्याचा दोष असतो. जर सांगायचं गोष्ट अशी आहे का ते एक हलक्या कानाचं उदाहरण म्हणजे बाबाच होते. त्यांना जर कोणी काही सांगितलं ना लगेच गैरसमज व्हायचा. आणि एखाद्याने सांगितले बाबा हे तुमचा गैरसमज आहे, असं नाही, हा मनुष्य फार चांगला आहे. तर ते म्हणायचे काय माझ्या लक्षात नाही आलं व इतक्या दिवस. पण कधी कधी पुन्हा म्हणायचे बुवा तुम्हालाच माहीत नाही. त्याचं घडलेलं उदाहरण सांगतो की जे 40 वर्ष त्यांच्या जीवनामध्ये ज्यांनी खूपच प्रेमपूर्वक सेवा केली असे एक व्यक्तिमत्व होतं. मी नावांचा उल्लेख करत नाही. कमीत कमी 40 वर्ष त्यांनी इतकं बुवांच्यावर प्रेम केलं आणि नंतर काहीतरी प्रसंग झाला, बुवांचा त्यांच्याविषयी गैरसमज झाला. बुवा हे गुरुभक्त होते आणि ते दरवर्षी त्या ठिकाणी त्या गुरुजींची पुण्यतिथी याला करायचे, कुठं आपल्या पंढरपूरला. आणि तिथं ब्राह्मण भोजन आणि वारकरी भोजन घालायचे. आणि त्यांना एक परंपरेनं वैकुंठवासी वामनभाऊ आणि भगवान बाबा यांच्या ठिकाणी गुरुत्व बुद्धी होती. त्यांच्या पुण्यतिथीचं ते कीर्तन करायचे इथं आळंदीमध्ये. तर एक कीर्तन करताना त्यांनी सांगितलं की मी आता ह्याचं कीर्तन आहे म्हणून यावर्षी मी कीर्तन करतो, आता पुन्हा कीर्तन करणार नाही. कीर्तन झाल्यावर ते जे आयोजक होते ते नारळ श्रीफळ घेऊन आले त्यांच्या पुढं, हे चल बाजूला हो, माझ्या डोळ्यासमोर सुद्धा यायचं नाही, हा मनुष्य चांगला नाही, याच्या कोणी नादी लागू नका असं म्हणून लगेच मला म्हणले गाडीत बसा. लगेच गाडीत बसलो ना आम्ही गेलो. मला म्हणले सगळ्या गावाचा उकिरडा इथं असतो, तू इथे येत जाऊ नको असं त्यांनी सांगितलं. म्हणजे ह्या गोष्टी ज्या आहेत ते कानाचे हलके. बाबा पण कसे असतात महापुरुष इतके की त्याच्यानंतर मला एकदा कीर्तन, मग ते कीर्तनाला यायचं नाही म्हटल्यावर त्यांनी दुसऱ्या वर्षी मला कीर्तनाला बोलावलं. मी कीर्तनाला गेलो ते इतके माझ्यावर रागावले, तुला आता गेला झालं चूक झाली, आता पुन्हा कधी जायचं नाही म्हणे. त्या माणसाकडं जायचं नाही, तो चांगला माणूस नाही बा असं त्यांचं म्हणजे एक हे होतं. त्याप्रमाणे बाबाजी पण ते मनात बसलं की ते एका क्षणामध्ये एखाद्याला वजा करायचे असं त्यांचं. तर इतके लहान मुलासारखे निरागस त्यांचे विचार होते, इतकी सरळता होती की त्यांचं जेव्हा ऑपरेशन झालं जवळजवळ मांडीमध्ये 1.25 किलोचा गोळा, मेदाचा गोळा निघाला. पंढरपूरहून त्यांना डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. नंतर आम्ही जाऊन त्या ऑपरेशन हे केलं. तर त्यावेळेला त्यांना जे भुलीचं इंजेक्शन आहे ना, तर त्यांनी विचारलं बाबा तुम्हाला काय भीती वाटते का. नाही भीती काय आहे, आता तुमच्या ताब्यात आहे, जसं तुम्ही कराल तसं, आम्हाला काय भीती नाही, आम्ही ह्या देहावरचं अगोदरच तादात्म्य म्हणजे आम्ही त्याचा हे सोडलेलं आहे म्हणे, देहाभिमान सोडलेला आहे असं ते म्हटले. आता त्यांनी ते ऐकून घेतलं. आणि नंतर तेव्हा
ते इंजेक्शन देताना त्यांना ते निडल जेव्हा पाठीच्या मणक्यात टोचली ते इतके मोठ्याने ओरडले, राम 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 म्हणे, किती वेदना आहेत म्हणे ह्या. तर ते म्हणे बाबा तुम्ही तर महात्मे म्हणे, ते तुम्ही एखाद्या सामान्य माणसासारखं इतकं कसं काय आरडाओरडा करता म्हणे, अजून तर आम्हाला ऑपरेशन करायचं. ते म्हणणे अहो पण तुम्ही भल्या म्हणणे भल्या माणसानं आम्हाला आधी तरी सांगायचं ना, मी तुम्हाला इंजेक्शन देतो म्हणून, मग आम्ही काय केलं नसतं. आता तुम्ही सांगितलं ना, आता मी काही करणार नाही. पण आता काय करायचा प्रश्नच नव्हता. दिलेल्या त्या इंजेक्शनमुळं त्यांना भूल आली होती, त्यामुळे पुढे काही त्यांना त्रास झालाच नाही. अशा प्रकारची स्थिती. तर ते म्हटले नंतर त्यांना बिलकुल काही त्रास जाणवला नाही. त्यांचे एकदा त्या ह्याच्यामध्ये नंतर त्या डॉक्टरनी अगदी थोडंसं माफक बिल घेतलं. त्याच्यानंतर थोड्या दिवसांनी त्यांना पुन्हा किडनीचा प्रॉब्लेम झाला. पंढरपूरहून सह्याद्री हॉस्पिटलला आणलं. डॉक्टर सद्गुरे म्हणून एक महान सत्पुरुष डॉक्टर आहेत, त्यांनी त्यांची ट्रीटमेंट केली. नंतर बाबांच्या गुरुजींचा, शांताराम गुरुजींचा पुण्यतिथीचा सप्ताह इथं केला, शताब्दीचा सप्ताह इथं केला. तेव्हा त्यांना पण बोलून घेतलं होतं आणि त्यांना बोलून घेतलं. मग त्यांचा थोडा सत्कार करायचा. तर त्यांना शाल बाबांनी निवडून त्या काळात 100-150 रुपयाची एक शाल आणली आणि ती शाल त्यांना दिली गेली. इथं त्यांना थोडं भाषण करायला लावलं आणि नंतर गेल्यावर सगळा कार्यक्रम झाल्यावर बाबांनी विचारलं कसा कार्यक्रम झाला. म्हणलं एकदम चांगला झाला. म्हणे त्या सद्गुरू डॉक्टरांना आणलेली शाल कशी होती म्हणे, ते म्हणलं चांगली होती बाबा, कोणाच्या लक्षात आहे एवढी ती शाल. पण म्हणे मी स्वतः ती निवडून आणली होती, भारी शाल आणली होती म्हणे, आणि मला आहे ना कोणाचे उपकार आवडत नाही म्हणे, म्हणून आपण त्यांना भारी शाल दिले. आता एका शालीत 100-150 रुपयाच्या त्यांच्या ऋणातून उत्तीर्ण होणं शक्य होतं का? शक्य नव्हतं. पण बाबांना असं वाटतं, त्यामुळे मी कधी गेलो ना मोकळा जात नाही. ते डॉक्टर फी घेत नाही ना, त्यांच्या मुलांना मी बिस्किटं घेऊन जातो म्हणते, बिस्किटं घेऊन जातो. याला म्हणतात की अंतकरणाची सरळता, आर्जवता. अशा प्रकारचं बाबांचं ते जीवन होतं. आणि त्याच्यामध्ये त्यांना याच्यामध्ये नियमाचे ते इतके पक्के होते की काही झालं तरी पहाटे रात्रीचं किती कीर्तन करून 2 वाजता आले तर 4 वाजता स्नान करून ते पुन्हा आपलं स्वाध्याय करणार संपूर्ण आणि पुन्हा पाठाला वेळेवर राहणार. अशा प्रकारचं त्यांचं जे जीवन होतं ते एक अत्यंत उदात्त आणि गंभीर अशा प्रकारचं बाबांचं जीवन होतं. त्यांना ह्या ठिकाणी ज्या वेळेला ह्या किडनीचा त्रास सुरू झाला तर त्यावेळेला प्रत्येक वेळेला लघवीला गेलं की लघुशंकेतून रक्त यायचं. पण ते म्हणते आता येतच असतं बा, आता काय त्याला काय नाही बाबा, दाखवायला पाहिजे. काय दाखवायला गेलं तर औषध देतात, हा येते चालूच राहतं. मग काय आता हा प्रारब्ध कर्माचा भोग जो आहे तो भोगूनच संपवावं लागतं. काय फार वेळा हेलपाटे घातले त्यांनी काय फार फरक पडणार आहे. तर आपण जातोच ना कधीमध्ये. म्हटलं बाबा औषधं वेळेवर घेतात का तुम्ही? आपण आपलं औषध वेळेवरच घेत असतो असं. आणि त्यांचं साध्या गोष्टीचं जर सांगायचं झालं ते म्हणजे आता ही जी पुण्यतिथी आहे याच्या 1 महिना अगोदर म्हणजे श्रावण महिन्यात बाबा आळंदीला आले चातुर्मास्यातून. तर त्यांच्या गावी गेले होते, तिथे एक कीर्तन केलं आणि परत आले आणि ते परत जाणार आहे असं मला राख महाराजांनी सांगितलं. तेव्हा मग बाबा खोलीवर आले. मी त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही चातुर्मास्य एक तर आणि पावसाचे दिवस आहे, तुम्ही फिरायला नाही पाहिजे, त्रास आहे तुम्हाला. आता मी कुठं फिरलो? म्हटलं तुम्ही आता पंढरपूरवरून पाथर्डीला गेले, तिथं शेवगावला कीर्तन केलं, परत इथं आले आणि तुम्ही उद्या परत जाणार. म्हटलं गेले तर एका जागेवर थांबायचं म्हणे. तर ते बसलेले होते. ते म्हणे तुम्हाला मला कुठे जायचं आहे परत? म्हटलं मला आता राख महाराजांनी सांगितलं. उठू का म्हटले आता? आणि उठले असे चालायला लागले. पुन्हा त्यांनी मागं पाहिलं नाही. ते गेले बाहेर गेटमध्ये. गेटमध्ये गेल्यावर माझ्याकडं तोंड केलं. म्हणजे कोणी काही सांगतं, कोणावरही विश्वास ठेवता तुम्ही. ते त्यांची भाऊजाई कोणतरी आजारी होती, तिला भेटायला गेले होते. मग आपल्या माणसाला भेटायला सुद्धा जायचं नाही का म्हणे असं. आणि ती आमची शेवटची भेट. त्यांनी मागं पाहिलं नाही, सरळ रस्ता धरला आणि दुसऱ्या दिवशी ते संध्याकाळी पंढरपूरला गेले. म्हणजे जे जीवन आहे आता अमृतानुभवाचं विचारलं ना, ते म्हणायचे की आपण जर म्हटलं ना ह्या अमृतानुभवाच्या वेळेचा बाबा असा अर्थ करता येईल का? करता येईल म्हणायचे. आणखीनही त्याच्यात अर्थ असेल म्हणे त्याच्यामध्ये. बरं काय असेल अर्थ कधीतरी सांगायचे थोडं. ते म्हणे मी सांगू का, अमृतानुभवाचा जो ग्रंथ आहे ना त्याच्यातली पहिलीच ओवी मला कळली नाही. आईशी जगाची जे जनके काय आईशी निरुपाधिके जगाची जे जनके ते वंदिनी मियामुळे के देवोदेवी. ही जी ओवी आहे ना मला कळेना. मी शांताराम गुरुजींना सांगितलं की
ह्या मला अमृतानुभव समजत नाही. ते म्हणे अमृतानुभव असा समजणार नाही, दररोज अमृतानुभवाचा आज्ञानुवृक्षाखाली तुम्ही स्वाध्याय केला पाहिजे. माऊलीच्या कृपेने हा ग्रंथ कळत असतो. केवळ असं त्याचे हे करून सेवा केल्या वाचून कळत नाही, केवळ बुद्धीनं त्याचा विचार करून किंवा संदर्भ ग्रंथ घेऊन. तर ते म्हणे मी आयुष्यात सगळ्या महापुरुषांचा अमृतानुभव ऐकला, परंतु ही दोन्ही निरुपाधी कशी हे मला काही कळलं नाही असं सांगायचं. आणि त्यांना जर काही वाटलं की त्यांच्या त्या स्वभावाचा एक थोडासा प्रकार सांगतो आणि आपण आपलं चिंतनाला विराम देऊ. तर बुवा सांगायचे की मला गुरूंची निष्ठा त्यांची किती होती, तर जवळजवळ 18 वर्ष ते म्हणे गुरुजींना जेवण केलं, त्यांना सर्वायकल स्पॉन्डिलिसिस होतं, म्हणजे मानेच्या मणक्यामध्ये गॅप होता. त्यामुळे ते जर असं जास्त ताट मान केली किंवा एकदम हल्ले की त्यांना चक्कर यायची आणि जेवताना मग मनुष्य खाली बघतं त्यामुळे चक्कर यायची. तर ते त्यांना जवळजवळ 18 वर्षाच्या कालामध्ये दररोज त्यांच्या समोर ताट घेऊन राहायचे, त्यांच्या समान स्थिती त्यांना खाणं सोयीचं होईल असं. आणि म्हणे 18 वर्ष त्या प्रकाराने त्यांना हे केलं. जर त्यांना त्यांना कफ झाला तर मी कधी भांड्याचा शोध केला नाही, खोकला आला की मी हात समोर करत होतो असं त्यांनी सांगितलं. आणि ज्या वेळेला बाबांचे श्रीगुरू प्रातस्मरणीय वंदनीय शांताराम गुरुजी यांचं देहावसान झालं, ते ब्रह्मलीन झाले. त्यावेळेला बाबांनी असं केलं की त्यांना वाटलं की आता हे दुःख जातच नाही, म्हणून त्यांनी अनेक पारायणाचा संकल्प केला. नंतर त्यांनी ग्रंथ सांगायला सुरुवात केली, परंतु ते म्हणे मला काही समाधान वाटेना. मग त्यांनी त्या काळात मामांना पत्र लिहिलं आणि मामांना असं पत्र लिहिलं की मला काही केल्यास समाधान होत नाही, मला शांताराम गुरुजींचा चेहराच हा डोळ्यासमोरून जात नाही आणि त्यांच्या वियोगामध्ये मला कधीच समाधान वाटत नाही, याच्यासाठी काय केलं पाहिजे. त्यांनी केलेली साधना त्यांनी सर्व सांगितली. तेव्हा त्यांना मामांनी पत्र पाठवलं पुण्याहून आणि ते पत्र त्यांनी जीव लावून ठेवलं होतं शेवटपर्यंत. तर त्या पत्रामध्ये त्यांनी लिहिलं की बुवांना की तुम्ही किती वाचन वगैरे करून हा गुरूंच्या विरहाचा शोक तुमचा कधी जाणार नाही, याच्यासाठी एकच आहे, तो अधिक नामस्मरण कर. आणि तेव्हापासून बाबा म्हणायचे मी आपलं नामस्मरण करतो बा. म्हणजे नामस्मरणाने ते कशासाठी, तर स्वामीजी गेल्यानंतर मी त्यांना सांगितलं की बाबा करमतच नाही, स्वामी होते त्यावेळेला वेगळंच होतं. ते म्हणे आमचं असं झालं, हे दुःख होतच असतं, हे कशाने जात नाही, याला एक साधन आहे, ते म्हणजे नामस्मरण. आणि ते मला साक्षात मामानी, ते सोनू मामा म्हणायचे, त्या सोनू मामांनी सांगितलं आणि मी त्याचं आजही मी नामस्मरण करतो, तुम्ही आपलं नामस्मरण करीत जावं असं त्यांनी सांगितलं होतं. अशा अनेक घटना आहेत त्यांच्या, जेवढ्या सांगाव्या तेवढ्या थोड्याच आहे. हे तर मी सांगतो, त्यांच्या जीवनामध्ये जे जे कोणी साधू महात्मे आले किंवा त्यांचे विद्यार्थी आले, त्यांचे स्नेही आले, त्या प्रत्येकाचे आध्यात्मिक काही ना काही ऊर्जा बाबांनी त्यांना दिलेली आहे. असो, या ठिकाणी आपला जो वेळ आहे नियोजित तोही संपलेला आहे. पण आज श्रीगुरू प्रातस्मरणीय वंदनीय स्वानंद सुखनिवासी गुरुजींच्या चरणी ही जी शब्दकुसुमांजली आहे ती समर्पित करू आणि त्यांच्या माऊलीच्या सत्तेतून त्यांच्या चरणी प्रार्थना करू की जे जीवनमुक्त अवस्था आहे की ज्याचं आता आपण चिंतन केलं, मरणाच्या अव्यवहित एक क्षण का होईना आम्हाला याची अनुभूती यावी आणि आमचं जीवन आहे हा आमचा शेवटचा जन्म व्हावा आणि यानंतर आम्ही ह्या विदेह कैवल्याला प्राप्त व्हावं. किंवा या ठिकाणी संतांनी अनुभवलेली जी ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मक भक्ती की जिच्याद्वारा जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाच्या अनुभूती येते, ही अनुभूती आम्हाला यावी अशी त्यांच्या चरणी त्यांच्या सत्तेतून प्रार्थना करून आपण आजच्या चिंतनाला विराम देऊ. कुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. चांगले.